वेलकम टू माय चॅनल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमरवर स्वागत करते। मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल या संबंधी व्हिडिओज बनवते। जर तुम्ही या प्रकारच्या कंटेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा लुक मी कसा अचीव केलाय। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण फेसला मॉइश्चरायझर लावून घेऊया। आज मी निव्हिया सॉफ्टचं क्रीम लावते। ते आपल्याला संपूर्ण फेसवर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं वेट करायचं आहे आणि मी लिप बाम सुद्धा लावून घेतला आहे। आता मेकअपमधली फर्स्ट स्टेप म्हणजे चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत ते लपवायचे आहेत। तर मी आता डोळ्याखाली, डोळ्याच्या वर आणि थोडंसं लिप्सच्या आजूबाजूला पण लावून घेतलं आहे। मला तिथे थोडंसं पिगमेंटेशन आहे म्हणून, आणि ते एका कन्सिलर ब्रशने ब्लेंड करते। कन्सिलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाल्यानंतर आज मी मेबेलिन फिट मीचं फाउंडेशन वापरते आणि माझी शेड आहे 332 गोल्डन कॅरमेल। आधी मी माझ्या फिंगर्सच्या हेल्पने पूर्ण फेसवर प्रोडक्ट लावून घेते आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे। तुम्ही डायरेक्टली ब्युटी ब्लेंडरने सुद्धा प्रोडक्ट अप्लाय करू शकता, पण असं केल्यामुळे ब्युटी ब्लेंडर जास्त प्रोडक्ट सोक करतं। एकदा आपलं फाउंडेशन इव्हनली ब्लेंड करून झाल्यानंतर आपण आता ब्लश लावून घेऊया। आज मी लवर ब्रँडचं लिप आणि चीक टिंट वापरते। मी नेहमी कन्सिलर लावण्याच्या आधी माझं लिक्विड ब्रश लावून घेते। आता नेक्स्ट स्टेप आहे हायलायटिंग कन्सिलर। हायलायटिंग कन्सिलर आपल्या स्किन टोनपेक्षा 1 ते 2 शेड लाईट असलं पाहिजे, जेणेकरून चेहऱ्यावर आपल्या उजळपणा येईल। आणि या लुकसाठी मी मेबेलिन फिट मीचं माझं कन्सिलर वापरलं आहे आणि माझी शेड आहे 30 हनी। डोळ्याखालचं प्रोडक्ट ब्लेंड करताना ते आपल्याला टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते, जेणेकरून आपल्याला पुरेसं कव्हरेज सुद्धा मिळेल आणि प्रोडक्ट व्यवस्थित ब्लेंड होईल। हे खूप छान असं मीडियम कन्सिस्टन्सीचं कन्सिलर आहे। तुम्ही त्याला बिल्ड पण करू शकता आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे बजेट फ्रेंडली आहे। दोन्ही डोळ्याखालचं कन्सिलर एकदा व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे पावडर लॉकिंग। यासाठी मी लूज पावडर वापरली आहे हुडा ब्युटीची। तुम्ही डायरेक्टली कॉम्पॅक्ट सुद्धा वापरू शकता, पण पावडर लॉकिंग इज मस्ट, नाही तर मग अंडर आईजमध्ये क्रीजेस येतात आणि माझी स्किन ऑइली असल्यामुळे मी पूर्ण फेस लूज पावडरने सेट करून घेते आणि त्या सेम लूज पावडरनेच मी माझ्या मानेला सुद्धा प्रोडक्ट लावून घेते। आता आपण फटाफट आयब्रोज फिल करून घेऊया। आयब्रोज फिल करताना मी सर्वात आधी आयब्रोजच्या खालून आणि आयब्रोजच्या वरून एक लाईन मारून घेते आणि जिथे जिथे गॅप्स आहेत ते फिल करते। एकदा आपला कलर फिल करून झाला की त्यानंतर स्प्रुलीच्या साहाय्याने संपूर्ण आयब्रोजवर मी ते प्रोडक्ट स्प्रेड करून घेते। आता ते सेम मेबेलिनचं एज रिवाइंड कन्सिलर लावून मी माझ्या आय बेस करून घेते। एकदा आय बेस व्यवस्थितपणे ब्लेंड करून झाला की आपण आय मेकअपला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी एक पिंक कलरची शेड घेतली आहे आणि ती मी क्रीजच्या थोडीशी वर डिपॉझिट केली आहे। ॲज यू कॅन सी, मी प्रोडक्ट पहिल्यांदा टॅप करून तिथे डिपॉझिट केलं आहे आणि त्यानंतर पुढे पाठी करत या मोशनमध्ये ते ब्लेंडसुद्धा करून घेते। दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा आपल्याला ही सेम स्टेप रिपीट करायची आहे। आता थोडासा चपटा पण फ्लफी अशा ब्रशने मी डार्क ब्राऊन कलर उचललाय आणि तो मी डोळ्याच्या कोपऱ्यावर डिपॉझिट करते आणि आपल्याला प्रोडक्ट जिथल्या तिथे ब्लेंड करायचं आहे। ते आपल्याला डोळ्याच्या पुढच्या भागात आणायचं नाहीये, फक्त आउटर कॉर्नरला ब्लेंड करायचं आहे। मग ते मधल्या डोळ्याचा थोडासा भाग सोडून आपण क्रीजवर सुद्धा ब्लेंड करून घेऊया। एकदा आपल्याला हवं तेवढा कलरची इंटेन्सिटी मिळाली की आपल्या पुढच्या कलरला जाऊया। इथे मी एका छोट्याशा ब्रशवर कन्सिलर घेतलंय आणि ते मी डोळ्याच्या सुरुवातीपासून मध्यभागापर्यंत लावून घेणार आहे, म्हणजे आपण जसं कट क्रीजला करतो तसंच। मी ही स्टेप करते कारण की यानंतर मी एक लाईट कलरचा आयशॅडो लावणार आहे आणि माझी स्किन थोडीशी डस्की असल्यामुळे माझ्या स्किनवर ते उठून दिसत नाही, तर त्यासाठी पहिले मी बेस म्हणून कन्सिलर लावून घेतलंय आणि हे कन्सिलर मी आय बेसला लावलं होतं त्याच्यापेक्षा लाईट शेडचं आहे।
आणि त्यावर थोडासा सेटिंग स्प्रे सुद्धा मारला आहे, जेणेकरून पिगमेंट जास्त उठून दिसेल. आता त्यावर मी एक पिंकिश कलरची शिमर शेड लावून घेते आणि शेड लावण्यासाठी मी एक चपटा असा ब्रश घेतलाय. या स्टेपमध्ये मी पुन्हा तो डार्क ब्राऊन कलर घेतलाय आणि फक्त आउटर कॉर्नरला डिपॉझिट करून घेते, कारण मगाशी लायटर कलर लावताना तो थोडासा जास्त ब्लेंड झाला होता. आणि फ्लफी अशा ब्रशवर कुठलंही एक्स्ट्राचं प्रोडक्ट न घेता त्याला ब्लेंड करून घेते, जेणेकरून लाईट आणि डार्क कलरचं ट्रान्झिशन स्मूथ दिसेल. आता आपण आपली लोअर वॉटर लाईन सुद्धा टाईट करून घेणार आहोत, जेणेकरून आपला आय लुक बॅलन्स वाटेल. त्यानंतर मी इनसाइडचं ब्लॅक कलरचं आयलायनर घेतलं आहे आणि त्याने एक छान असं विंग लायनर काढून घेते. हे खूप छान असं इंटेन्सली पिगमेंटेड आयलायनर आहे. तुम्ही लॅक्मेचं आयलायनर सुद्धा वापरू शकता, ते पण खूप छान आहे. आता मी एसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्कारा वापरते. हा खूप छान असा बजेट फ्रेंडली व्हॉल्युमायझिंग मस्कारा आहे आणि हा वापरल्यामुळे आपल्या डोळे खोटे पापण्या लावल्यासारखे सुंदर दिसतात. आधी लावलेला क्रीम ब्लश जास्त काळ टिकण्यासाठी मी त्याच्यावर पावडर ब्लश वापरते आणि ही शेड आहे सिएना फ्रॉम द ब्रँड शुगर पॉप. आणि हायलायटरसाठी मी आज क्रीम हायलायटर वापरते. हे फेंटी ब्युटीचं हायलायटर आहे. मी या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, तर तुम्ही ते नक्की चेक करा. लिप लाईन करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं लिप लायनर वापरलं आहे आणि लिप फिल करण्यासाठी लार्काच लिपस्टिक वापरली. सो दिस इज द फिनिश लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.